नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण डिसने, तुमचं मराठी शिक्षक DAV मॉयल पब्लिक स्कूल सीता सावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी घटक वचन व्याकरण भाग 2 अभ्यासणार आहोत। तर बघा मित्रांनो, बघा विद्यार्थ्यांनो, या अगोदर आपण मागच्या भाग 1 मध्ये वचन हा भाग अभ्यासला। त्यामध्ये आपण वचन म्हणजे काय, वचनाचे प्रकार कोणते, वचनाचे एकूण किती प्रकार आहेत, कोणते आहेत, त्या संदर्भात आपण माहिती बघितली। त्यासोबतच आपण काही उदाहरणे पण बघितली होती। ठीक आहे, तर आज आपण पुन्हा वचन म्हणजे काय थोडक्यात बघून घेऊ आणि हे वचन कशा पद्धतीने ओळखायचं, कशा पद्धतीने बदलायचे, त्या संदर्भात माहिती बघून घेऊ। ठीक आहे, तर बघा थोडक्यात बघून घेऊ। नाम, सर्वनाम तसेच क्रियापद यांच्या स्वरूपावरून कुठल्याही व्यक्ती किंवा वस्तू या एक आहेत की एकापेक्षा अधिक आहेत। बघा लक्ष द्या इकडे, नाम, सर्वनाम तसेच क्रियापद यांच्या स्वरूपावरून कुठल्याही व्यक्ती, एक वस्तू या किंवा वस्तू, व्यक्ती किंवा वस्तू या एक आहेत की त्यापेक्षा अधिक आहेत असा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला वचन असे म्हणतात। जेव्हा आपण एखाद्या नामाचे वाचन करतो, एखाद्या सर्वनामाचे वाचन करतो किंवा एखाद्या क्रियापदाचे वाचन करतो, तर त्यांच्या स्वरूपावरून आपल्याला ती वस्तू एक आहे की त्या एकापेक्षा अधिक आहे असा बोध होत असतो, लक्षात ठेवायचा। ठीक आहे, बघा थोडक्यात कशा पद्धतीने आपण ओळखू। जसं नाम, एखादं नाम दिलं असेल, जसं इथं पहा मुलगा हा एक नाम दिला आहे। आता मुलगा म्हणता बरोबर पहा बरं, मुलगा म्हटल्याबरोबर काय लक्षात येते आपल्याला, एकच मुलगा। दोन मुलं म्हणू शकतो का मुलगा म्हटल्यानंतर? नाही, मुलगा एकच मुलगा असं लक्षात येते, म्हणजे एक वचन होईल। आणि त्यानंतर मुले म्हटल्यानंतर अनेक मुले आली त्यामध्ये, मुले किंवा मुलगे, मुलगा याचं एक वचन, मुलगा एक वचन आणि मुलगाचं अनेक वचन काय होते, मुले किंवा मुलगे। लक्षात ठेवायचे, दोन्ही पद्धतीने आपण करू शकतो। तर मुले म्हटल्यानंतर अनेक मुलांचा उल्लेख होतो, लक्षात ठेवायचं, म्हणून मुले काय होईल, अनेक वचन होईल। हे झालं नाम। जसं मुले मैदानात क्रिकेट खेळत आहेत, मुले म्हटल्यानंतर अनेक मुले, मुलगा क्रिकेट खेळत आहे, यावरून काय लक्षात येईल, फक्त एकच मुलगा तिथं क्रिकेट खेळत आहे। अशा पद्धतीने आपण नामाच्या स्वरूपावरून क्रियापद वचन ओळखू शकतो। ठीक आहे, त्यानंतर पहा सर्वनाम। आता सर्वनाम तुम्हाला माहिती आहे, सर्वनाम म्हणजे काय? ठीक आहे, जसं मी, तो, ती, ते हे सगळे काय आहेत, सर्वनाम आहेत, त्यांचे अनेक वचन पण त्यामध्ये येत असतात। ठीक आहे, तर बघा मी हा सर्वनाम आहे। यामध्ये बघू, मी गावाला जातो, मी गावाला जातो, यामध्ये गावाला कोण जाईल, फक्त मी जाईल, म्हणजे मी म्हणजेच मी एकच व्यक्ती आहे की नाही, म्हणजे एक वचनाचा बोध होतो, लक्षात ठेवायचं। त्यानंतर आम्ही गावाला जाणार, आम्ही गावाला जाणार, यामध्ये आम्ही म्हणजेच कोण, आपण सगळेजण झालो की नाही, म्हणजेच आपण सगळेजण गावाला जाणार, म्हणजे आपल्या सगळ्यांचा त्यामध्ये काय होईल, उल्लेख होईल, म्हणजे हे काय असेल, मग अनेक वचन असेल। मग मी हा एक वचन आणि अनेक या शब्दामुळे म्हणजे सर्वनामामुळे अनेक वचनाचा बोध होत आहे। ठीक आहे, त्यानंतर पाहू क्रियापद। आता क्रियापदानुसार, क्रियापदाच्या स्वरूपानुसार आपण वचन कसं ओळखू ते थोडक्यात पाहू। बघा लक्ष द्या, जसं एक क्रियापद दिलं आहे तिथं वाचतो। आता वाचतो या क्रियापदावरून काय लक्षात येते, वाचतो म्हणजेच एकच व्यक्ती वाचण्याचा बोध होतो, आहे की नाही, आणि वाचतात म्हणजेच अनेक। वाचतो हा एकवचनी क्रियापद आहे आणि वाचतात म्हणजेच अनेक वचनी क्रियापद आहेत की नाही। तर अशा पद्धतीने क्रियापदाच्या स्वरूपावरून आपल्याला वचन एक आहे की अनेक आहेत हे ओळखता येते। थोडक्यात उदाहरणं पाहू, लक्ष द्या इकडे। जसं उदाहरणार्थ मुलगा आंबा खातो, मुलगा आंबा खातो, खातो आंबा कोण खात आहे, मुलगा खात आहे, त्यावर मुलगा या शब्दावरून एक वचनी समजते की अनेक वचनी समजते, एकच समजतं, म्हणजे एकच मुलगा आहे, तो आंबा खात आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा मुले आंबे खातात, आता मुलगाचं काय झालं, मुले झालं, म्हणजे अनेक मुले झाली, आणि त्यानंतर आंबाचं आंबे,
आणि खातोचं काय झालं खातात, लक्षात ठेवायचं. म्हणजेच तिथं वचन बदललं. त्यानंतर तो गावाला गेला. तो गावाला गेला. तो म्हणजेच कोण, एखादा मुलगा. समजा त्या मुलाचं नाव अजय असेल तर अजय गावाला गेला. अजय म्हणजे एकच आहे म्हणजेच एक वचन झालं. आणि त्यानंतर ते गावाला गेले. ते म्हणजेच जसं अजयच्या घरचे सगळे लोक गावाला गेले असतील नाही का, तर ते गावाला गेले. बघा इथे तो ह्या सर्वनामामध्ये बदल झाला तर तो ह्या सर्वनामामध्ये बदलून काय झालं ते, म्हणजे त्याचं अनेक वचन झालं. तर तिकडे क्रियापदामध्ये पण त्याचा बदल झाला. गेल्याचं क्रियापद काय बदललं, गेले झालं. समजलं. तर अशा पद्धतीने नाम, सर्वनाम, क्रियापद यांच्या स्वरूपावरून आपल्याला वचन एक वचन आहे की अनेक वचन आहे हे ओळखता येते. समजलं. त्यानंतर बघा अजून काही शब्द आहेत, काही स्त्रीलिंगी शब्द आहेत, स्त्रीलिंगी नावाचे शब्द आहेत. स्त्रीलिंगी म्हणजे माहिती आहे ना, ज्या शब्दावरून आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो अशी काही नामं बघा. स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन कशा पद्धतीने होते ते थोडक्यात पाहू. बघा पुढील नामांची अनेक वचने वाचा किंवा पहा. ठीक आहे. जसं एका बाजूला एक वचन दिलं आहे आणि दुसऱ्या बाजूला अनेक वचन दिलं आहे. ठीक आहे. बघा वेळ, वेडा, बहीण, बहिणी. आता इथं पहा जसं वेळ हा शब्द आहे तर वेळ ळच्या शेवटी कशाचा उच्चार होतो, अचा उच्चार होतो की नाही. अशा पद्धतीने वेळ, वेडा, बहीण, बहिणी, काच, काचा, गार, गारा, वीट, विटा, विहीर, विहिरी, वाट, वाटा, शीर, शिरा, सून, सुना, म्हैस, म्हशी, वात, वाती, चिंच, चिंचा, माळ, माळा, पाल, पाली, भिंत, भिंती, मगर, मगरी. अशा पद्धतीने यांचं एकवचनचं अनेक वचन आपण करू शकतो. आणि हे शब्द पहा आपल्या दैनंदिन वापरातील आहेत. आपण दैनंदिन ह्या शब्दांचा वापर करत असताना अशा पद्धतीने वापर करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पहा पुढील नामांची अनेक वचनी रूपे पहा. आता पुन्हा अजून काही शब्द दिले आहेत त्यांचं पण थोडक्यात. आता मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं मी की काही शब्द असे असतात त्यांचं एक वचन आणि अनेक वचन कसं असते, सारखं असते. पण आता ते शब्द कोणते, जसं आपण आपल्या मराठी भाषेमध्ये जसं हिंदी झालं, संस्कृत झालं, अशा अनेक भाषांचा काय करतो, वापर करतो. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती असेल काही शब्द असे असतात त्यांचं अनेक वचन आणि अनेक वचन कसं असते, सारखं असते. तर जे शब्द इतर भाषेतून किंवा खास करून संस्कृत भाषेतून आपल्या मराठीमध्ये जसेची तसे आलेली असतात किंवा काही स्त्रीलिंगी तत्सम शब्द असतात त्यांचं एक वचन आणि अनेक वचन कसं असते, सारखं असते. जसं पहा भाषा. भाषा हा शब्द तत्सम शब्द आहे त्यामुळे त्याचं एक वचन आणि अनेक वचन कसं आहे, सारखंच आहे. भाषा असं म्हणतो का आपण, मला मराठी भाषा बोलता येते, मला भाषा बोलता येते असं म्हणतो का. मला 10 भाषे असं म्हणत नाही आपण. काय म्हणतो, मला 10 भाषा बोलता येतात, मला 3 भाषा बोलता येतात. अशा पद्धतीने बघा 3 म्हटल्यानंतर अनेक वचन झालं. पण भाषा हा शब्द भाषाच राहिलं, त्यामध्ये बदल झाला का नाही, लक्षात ठेवायचं. दिशा, दिशा, आशा, आशा, विना, विना, पूजा, पूजा, आज्ञा, आज्ञा, कन्या, कन्या, कला, कला, सभा, सभा, विद्या, विद्या, माला, माला, माता, माता, व्याख्या, व्याख्या, माया, माया, इच्छा, इच्छा, निंदा, निंदा. बघा आकारांत स्त्रीलिंगी तत्सम नामाचे अनेक वचन एक वचनासारखेच राहते. आता आकारांत कशाला म्हटलं आहे, मग इथं भाषा म्हटल्यानंतर षटकोन श बरोबर काय आहे, अधिक काय आहे, आ आहे. आ स्वर येतो म्हणजे सगळ्यात शेवटी भाषा या शब्दाच्या सगळ्यात शेवटी आ ह्या स्वराचा उच्चार होत असतो. म्हणजे आकारांत शेवटी आकारांत असते. आणि ते सगळे काय आहेत, स्त्रीलिंगी शब्द आहेत, लक्षात ठेवायचं. प्रत्येक शब्द इथले काय आहेत, स्त्रीलिंगी आहेत. आणि आकारांत स्त्रीलिंगी तत्सम शब्द जेव्हा असतात, तत्सम शब्द म्हणजेच तत्सम नाम म्हणजेच
संस्कृतमधून किंवा दुसऱ्या भाषेतून जसेचे तसे मराठीमध्ये आलेले शब्द. लक्षात ठेवायचं. तत्सम कशाला म्हणतात? दुसऱ्या भाषेतून किंवा खास करून संस्कृतमधून मराठीमध्ये आलेले शब्द, ते शब्द असतात तत्सम. त्यानंतर बघू थोडक्यात अजून काही शब्द असतात बघा. सगळ्यात शेवटी एक ओळ आहे, नियम काय बघून घेऊ. इकारांत नामाचे अनेक वचन याकारांत होते. सगळ्यात शेवटी जेव्हा ई असते, जसं नदी, नदी म्हटल्यानंतर सगळ्यात शेवटी उच्चारण कसं झालं? ईचा. नदी, ई, नदी, ई झालं की नाही? तर इकारांत नावाचे अनेक वचन काय होते? याकारांत होते. याकारांत म्हणजे या लावा लागतो. जसं द आहे तर ईची मात्रा काढून द ह्या व्यंजनाला कशाशी जोडावा लागतो? या शब्दाशी वर्णाशी जोडावा लागतो. बघा लक्ष द्या. जसं नदी, नद्या, काठी, काठ्या, साडी, साड्या, वाडी, वाड्या, बी, बिया, भाकरी, भाकऱ्या, वेणी, वेण्या, नडी, नड्या, स्त्री, स्त्रिया, लेखणी, लेखण्या, चांदणी, चांदण्या, वही, वह्या, बाटली, बाटल्या, सुरी, सुऱ्या, गादी, गाद्या, पणती, पणत्या. अशा पद्धतीने. मग काही शब्द अजून अपवाद म्हणून काही शब्दाचे देवी आहे तर देव्या होणार नाही. दासीचं दास्या होणार नाही. दृष्टीचं दृष्ट्या होणार नाही. लेणीचं लेणीच राहील. लक्षात ठेवायचं. काही शब्द असतात त्यांचं तशा पद्धतीने अनेक वचन होत नाही, पण वरचे जे शब्द मी सांगितले, वाचन करून सांगितले, त्यांचं अनेक वचन अशा पद्धतीने होतं. इकारांतचं याकारांत होतं. त्यानंतर बघा काही आता शब्द असतात नपुंसकलिंगी शब्द असतात. आता लिंग नपुंसकलिंगी म्हणजे माहिती आहे ना? समजलं? हां. तर बघा पुढील शब्दांची रूपे पहा. जसं घर, घर म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो? ते घर म्हणतो, म्हणजेच नपुंसकलिंगी आहे. तो घर म्हणतो का? नाही. ती घर म्हणतो का? नाही. ते घर म्हणतो. आणि ते कशासाठी वापरतात? नपुंसकलिंगीसाठी वापरतात. तर घर, घरे, दार, दारे, झाड, झाडे, मंडळ, मंडळे, फूल, फुले, शेत, शेते, फळ, फळे, चित्र, चित्रे, माणूस, माणसे, घड्याळ, घड्याळे, पान, पाने, रोप, रोपे. अशा पद्धतीने पहा काही नपुंसकलिंगी शब्द असतात, त्यांचं अनेक वचन अशा पद्धतीने बदलत असते. म्हणजेच अकारांत. आता घर म्हटल्यानंतर रच्या नंतर अचा उच्चार होतो. घर, घर आहे की नाही? तर त्याचं काय होईल? एकारांत होईल. म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये मध्ये शेवटचा जो वर्ण असेल त्याचं उच्चारण कसं होईल? स्वरचं उच्चारण कसं होईल? ए सारखं होईल. घरे, घर, घरे, ए आहे की नाही? तर अशा पद्धतीने पहा अकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचने एकारांत होते. अकारांतचं एकारांत. अशा पद्धतीचे नियम आहेत. ते एकवचनचं अनेक वचन करायचे नियम आहेत. जसजसे वरच्या वर्गात जाल तुम्हाला अजूनही ते समजत जाईल. ठीक आहे. तर आज एवढंच पाहू. तर आज जे भाग आपण अभ्यासला त्यावर थोडक्यात प्रश्न बघून घेऊ, प्रश्नोत्तरे पाहू. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे अनेक वचन म्हणजे काय? आपण मागच्या पाठामध्ये बघितलं होतं. आता पण बघितलं एकवचन आणि अनेक वचन. तर अनेक वचन म्हणजे एखाद्या शब्दामधून जेव्हा एकापेक्षा अधिक व्यक्तींचा किंवा वस्तूंचा बोध होतो तेव्हा त्यास एकवचन असे म्हणतात. बघा एखाद्या शब्दांमधून जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूंचा किंवा व्यक्तींचा बोध होतो तेव्हा त्यालाच एकवचन असे म्हणतात. मग अनेक वचन इथं एकवचन दिलं आहे, मिस्टेकली झालं आहे ते. तर त्याला काय म्हणतात? अनेक वचन असे म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 पहा. वाक्यात कशाच्या स्वरूपावरून आपल्याला वचनाचे प्रकार ओळखता येतात? ठीक आहे. वाक्यात कशाच्या स्वरूपावरून आपल्याला वचनाचे प्रकार ओळखता येतात? तर बघा नाम, सर्वनाम, क्रिया आणि क्रियाला काय म्हणू आपण? क्रियापद म्हणू. नाम, सर्वनाम आणि क्रियापद यांच्या स्वरूपावरून वचनाचे प्रकार ओळखता येतात. आपण बघितलं नाम, सर्वनाम आणि क्रियापद हे वेगवेगळे असतात, त्यांचं स्वरूप वेगवेगळं असते आणि त्यांच्या स्वरूपावरूनच आपल्याला वचन हा एकवचन आहे की अनेक वचन आहे, वचन हे एकवचन आहे की अनेक वचन आहे हे आपण ओळखू शकतो. ठीक आहे. त्यानंतर थोडक्यात बघून घेऊ प्रश्न क्रमांक 3. खालील शब्दांचे वचन बदला. जसे नदी, नद्या, बहीण,
काय होईल बहीण समूह? जसं नदीच्या बाहेर नद्या झाला तर बहीणचं काय होईल? बहिणी. म्हैस म्हशी. कन्या, कन्याचं अनेक वचन काय होईल सांगा बरं? कन्यास होईल. कन्या कन्या. कारण कन्या हा शब्द काय आहे? तत्सम शब्द आहे आणि स्त्रीलिंगी. स्त्रीलिंगी तत्सम शब्द जे असतात त्यांचं अनेक वचन आणि एक वचन कसं असते? सारखंच असते. त्यानंतर फळ फळे, लेखणी लेखण्या. तर समजलं? हे सगळं लिहून घ्यायचं आणि व्यवस्थितपणे वाचायचं. ठीक आहे. तर आज एवढंच बघू आणि पुढच्या भागामध्ये नंतर जी वर्कशीट होणार आहे, जी टेस्ट होणार आहे, तर या भागावर पुढच्या 1-2 तासिकेमध्ये ऑनलाईन टेस्ट होणार आहे. तर त्यासाठी अभ्यास करायचा. ठीक आहे. धन्यवाद.